त्यांचं देखील या क्रीडा नगरीवरती राहिलंय, क्रीडा रसिकांवरती राहिलंय आणि आज खऱ्या अर्थाने संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांचं देखील आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहेब. यस मॅच ऑन होते 3 ओव्हरची मॅच आहे. दिव्य दोन्ही टीमला शुभेच्छा आजच्या दिवसातील शेवटची मॅच. ग्रीन सिग्नल. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिला बॉल यावेळेस ओव्हर त्या कव्हर्स फटका सजवलाय. आज मात्र रोहन बालेरावचं बॅट यावेळेस पूर्णपणे बोलत असताना क्या बात आहे. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे स्वागत. आलेला हा चौकार. एका धावेच्या मदतीने दाफरतून पोहोचेल तब्बल 5 या धावसंख्येवरती. त्याच दरम्यान आपण पाहतो लाखा शेट असेल तर नंतर बट्याबाय संपूर्ण स्पर्धेचं नियोजन त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय. पूर्णपणे लक्ष केंद्रित या स्पर्धेसाठी केलंय जरूर. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय बरेचसे पाहुणे जोडले गेलेत VIP टाईस वरती देखील. संपूर्ण ही स्पर्धा आपण जर पाहिली तर A1 जोडी अर्थातच प्रीतमजी ओवले असतील, त्याच दरम्यान मंदारजी यादव यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या समोर खऱ्या आली आहे. त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय. भरपूर मेहनत या दोघांनी देखील केलेली आहे स्पर्धेच्या माध्यमातून. टीम पूर्णपणे जमा करण्यामध्ये असेल, पूर्णपणे कॉमेंट्री पॅनल असेल, लाईव्ह असतील, अंपायर्स असतील, सर्वांना एकत्र आणण्याचं काम सातत्याने दोन्ही व्यक्तिमत्वाने केलंय. एक मॅनेजमेंट टीम आपण पाहतोय संपूर्ण सत्संग क्रीडा मंडळ शिरगाव त्यांचं देखील विशेष कौतुक करावं तितकं कमी आहे. ओव्हर टू मॅच तेजस फुटबॉल बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस लॉफ्ट केलंय. ओव्हर द कव्हर्स फटका सजवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि गोलंदाज हसलाय, बॅटर रुसलाय, फलंदाज बाद. धन्यवाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये किशोर आलाय. षटक क्रमांक आपण पाहतोय. पहिलं प्रगतीपथावरती सुरुवात चांगली केली होती रोहन भालेरावने. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर रोहन भालेराव हे नाव सातत्याने चर्चेत आहे आणि सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर मोपाडा टीम मधून इन ऍक्शन मध्ये खेळताना जरूर पाहायला मिळतोय. बऱ्याचशा मॅन ऑफ दी सिरीज बेस्ट बॅट्समन देखील त्याच्या नावावरती आहे आणि आज आता चांगली बॅटिंग ज्या प्रकारे होत असते त्या प्रकारे जरूर केली आहे. किशोर असेल तर नंतर बॅटिंग करत असताना रोहन असेल, प्रसाद असेल, चांगली बॅटिंग लाईनअप आपल्याला जरूर पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल तेजस यावेळेस बायकर मॅन ऑफ वांगणी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आहे. एक मोठा स्टारकास्ट खेळाडू तेजसकडे पाहिलं जातं, मॅन फ्रॉम वांगणी, आणि आज देखील सध्याच्या घडीला चर्चेत तो देखील आहे. सातत्याने जर पाहिलं तर बऱ्याच वर्षांचा अनुभव त्याच्याकडे आहे आणि आज देखील त्या अनुभवाचा यावेळेस पूर्णपणे खात्री करून देत असताना मैदानाच्या आतमध्ये यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका चांगला पाहायला मिळतोय. गॅपचं सिलेक्शन पाहायला मिळतोय. शोधलाय गॅप, लावला मॅप, आलेला हा रोहनच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा दर्जेदार दमदार 4 रन्स चौकार. शिंदे सर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला टीम मोपाडा संघाचे आपण पाहतो फॅन क्लब देखील पूर्णपणे आज चार्ज आहे. रोहन फॅन क्लब आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पूर्णपणे आज एक वेगळ्या अंदाजमध्ये टीम मोपाडा संघ जरूर पाहायला मिळतोय. एसओ टू मॅच षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं बॉलिंग ट्रॅकवरती ओम देशमुख. ओव्हर नंबर 2 पहिला बॉल यावेळेस लॉफ्ट केला. पहिल्याच बॉल वरती स्ट्रेट डाउन द ग्राउंड. इस प्रथमा बॉल को बेच दिया तारा मंडल में मिलते हुए 6 रन सिक्सर.
क्या बात है, लाजवाब बल्लेबाजी करते हुए बैटर पतन के बीचों बीच किशोर, 2 गेंदें फेस की है, 7 रनों की बैटिंग बल्लेबाजी करते हुए बहुत ही बेहतरीन स्ट्रोक खेलते हुए 6 रन आते हुए 16 ऑन बोर्ड। अगली गेंद, गेंदबाज तैयार ओम देशमुख, नेक्स्ट बॉल। यहाँ पे अतिरिक्त रन इधर मिलता हुआ टीम मोपाड़ा टीम को। व्हाइट बॉल, अंपायर सिग्नल। संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय, बरेचसे पाहुणे आपल्याला जरूर पाहायला मिळतात, कारण की जर पाहिलं तर पाहुण्याची मांदी तुम्हाला जरूर पाहायला मिळते, कारण की आपली स्पर्धा आहे, घरची स्पर्धा, सत्संग क्रीडा मंडळ म्हटलं तर सातत्याने क्रिकेटची पंढरी, आणि पंढरीमधील ही स्पर्धा खऱ्या अर्थानं रंगत असताना षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस ओम देशमुख, यावेळेस देखील अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, पुनश्च एकदा अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल। अगदी यावेळेस दरवाजा जसा गोलतात तसा दरवाजा गोलत असताना विष्णू शिंदे सरांना आपण पाहतोय, क्या बात आहे, नजाकत जरूर पाहू शकतात विष्णू शिंदे सर, एक डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांची ओळख आहे, त्याच दरम्यान लेग पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय तरुण डे सर, सध्याच्या घडीला भरपूर चांगलं काम सातत्याने जरूर पाहायला मिळतात। काही या सीझनला जर पाहिलं भरपूर मॅचेस त्यांनी कव्हर केल्यात तरुण डे सरांनी, आणि भरपूर चर्चेत ते देखील अंपायर आहेत। षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या प्रगतीपथावरती ओड नंबर 2, 18 धावा फलकावरती, 18 ऑन बोर्ड। ओम देशमुख बॉलिंग ट्रॅकवरती, नेक्स्ट बॉल स्ट्राइक एंडला किशोर, यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय की काय, फिल्डर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर, मिसफिल्ड होते आणि आउटफील्ड थोडीशी करा पाहायला मिळते। बघता बघता 2 धावा कंप्लीट होतात, तिसऱ्या धाव्याचा मानस आहे परंतु धाडस नाहीये, 2 धाव्यावरती समाधान मानावा लागतोय। 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 20 या धावसंख्येवरती, 20 ऑन बोर्ड। षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे, 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 20 धावा धावफलकावरती जोडले गेलेत। षटक क्रमांक आपण पाहतोय यावेळेस दुसऱ्या प्रगतीपथावरती 3 ओव्हरची मॅच आहे, 3 ओव्हरमध्ये टीम मोपाडा संघ कितीपर्यंत मजल मारेल ते देखील पाहणं गरजेचं आहे। टीम टोटल एक सन्मानजनक स्कोरवरती पोहोचायचं असेल तर चौकार आणि षटकारांची बॅटिंग करावी लागेल मैदानावरती। अंपायर सिग्नल पुनश्च एकदा, व्हाईट बॉल, येस इट इज व्हाईट बॉल, अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल। अगदी सरप्राईज करत असताना बॉलरला देखील अंपायर विष्णू शिंदे सर अगदी नजाकत दाखवत असताना, कारण की शेवटची मॅच आहे, भरपूर असं एंटरटेनमेंट तुम्हाला पाहायला मिळेल, कारण की आपली घरची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। बॉल तयार, राईट नंबर विकेट, नेक्स्ट बॉल। यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, आडवा पाटणे खेळण्याचा प्रयत्न, कव्हर्सच्या दिशेने फटका सजवलाय, फिल्डर बॅकअपला आलेत आणि बघता बघता 2 धावा नक्कीच मिळतील। 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 23 या धावसंख्येवरती, 23 ऑन बोर्ड। 23 धावा धावफलकावरती सुरू पाहायला मिळतं। षटक क्रमांक आपण पाहतोय 20 दुसऱ्या प्रगतीपथावरती ऑन गोईंग, 23 धावा धावफलकावरती, 23 ऑन बोर्ड। नेक्स्ट बॉल स्ट्राइक एंडला किशोर, यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये, पुल करण्याचा यावेळेस प्रयत्न होता परंतु अनसक्सेसफुल ठरत असताना मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय। संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय, राहताना नैसर्गिक सानिध्यात वसलेले क्रीडांगण आपण पाहतोय। SSD ग्रुप चषक 20-25 थरा पाहायला मिळतोय। सत्संग क्रीडा मंडळ माझं शिरगाव आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। बदलापूर संलग्न वांगणी क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। अच्छा दिवस दूसरा, यावेळेस लॉफ्ट केला, उड़ौला उड़ौला स्ट्रेट डाउन द ग्राउंड, खींच के मारा, फेंक दिया ग्राउंड के बाहर, मिलते हुए 6 रन, सिक्सर। नक्कीच त्याच दरम्यान आपण पाहतो आमचे मित्र मिथून, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून। इस बॉल तयार, ओटू मॅच, ओम देशमुखला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आहे,
हाफ टॅकर बॉल होता यावेळेस फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता परंतु अवे फ्रॉम द बॉडी यावेळेस पूर्णपणे ऑफस्टिकच्या बऱ्याच बार यावेळेस बॉल राहिला आणि व्हाईट लाईनच्या अगदी आतमधून बॉल ट्रॅव्हल होताना हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगला यावेळेस लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना समाप्ती होत असताना षटक क्रमांक दुसरं यावेळेस कंप्लीट झाले. धावफलक पोहोचलाय 29 या धावसंख्येवरती 29 ऑन बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं कंप्लीट झालं आणि 29 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. शेवटचं आणि अखेरचं षटक घेऊन आल्यात बॉलिंग ट्रॅकवरती पियुषला आपण पाहतो ओव्हर नंबर 3. नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय संकेत त्यांचं देखील आगमन झालंय स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील स्वागत आणि त्याच दरम्यान एस के शेगडेवर्धा अर्थातच समीर कदम आमचे लाडके त्यांचं देखील आगमन झालं त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. संध्याकाळच्या सत्रामध्ये पूर्णपणे आनंद घेतात त्या स्पर्धेचा जिम्मेदारी संपूर्ण या स्पर्धेची त्यांच्या खांद्यावरती जरूर पूर्णपणे काळजी घेतली जाते. जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून सातत्याने केली जाते. चला स्पीडअप करा वेळ घेऊ नका विनंती असेल. इस बॉल तयार होतो पियुष बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्राइक एंडला रोहन यावेळेस फुटवर्कचा इस्तेमाल ओव्हर द कव्हर्स ओव्हर द हिट केला या बॉल वरती. क्या बात है फुटवर्कचा पूर्णपणे इस्तेमाल करत असताना मैदानाच्या आतमध्ये जैसे मोबाईल में नेटवर्क जरूरी है वैसे क्रिकेट में फुटवर्क जरूरी है. आलेला हा ठोकलाय षटकार सिक्सर. पस्तीस धावा धावफलकावरती 35 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी पाहावं लागेल. डॉट बॉल चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळतोय. चौकार पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला त्यानंतर आता हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलवरती समीकरण चेंज होतोय. षटक क्रमांक आपण पाहतो यावेळेस तिसरं प्रगतीपथावरती लास्ट ओव्हर ऑफ द इनिंग षटक क्रमांक तिसरं. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि या मॅच मध्ये खरं अर्थानं आज ज्यांनी गाजवले रोहन यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे फिल्डर आलेत परंतु एकदम मिळेल चिकी सिंगल कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 36 या धावसंख्येवरती 36 ऑन बोर्ड. 36 धावा धावफलकावरती. यावेळेस ऑन साइडला आपण पाहतोय ड्राईव्ह केला मिड विकेट रिजन मध्ये बॉल क्लिअर करत असताना किशोरच्या बाट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा दमदार सिक्सर षटकार. यस बॉल तैयार पुनः एकदा अरे टाइम द विकेट. नेक्स्ट बॉल क्या बात है डंडीकुल बारी बारी सबकी कभी तुम्हारी तो कभी हमारी. धक्का लागत असताना फलंदाज होते बाद किशोर OUT फलंदाज बाद. जरूर पाहायला मिळते स्पर्धेची आणि ती स्पर्धा जरूर पाहायला मिळते. धावफलक पोहोचलाय 42 42 धावफलकावरती जरूर पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतो
असल्यास मॅचला सुरुवात होते. दुसरं सत्र आपण पाहतोय खरं आता पूर्वार्धाचा खेळ कंप्लीट झाला. धावांचा जर विचार केला टीम मोपाडा टीमने बॅटिंग करत असताना 42 धावा कुठल्या 18 बॉलमध्ये आणि आता मात्र गरज असेल टीम आदर्श 11 वांगणी संघाला उत्तरार्धाच्या खेळामध्ये सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना येणारे 18 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 43 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली मॅच जरूर पाहायला मिळणार. एका बाजूला एक चांगलं क्रिकेट बदलापूरचं चांगलं क्रिकेट, दुसऱ्या बाजूला वांगणी या विभागातील एक चांगलं क्रिकेट तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. सातत्याने जर पाहिलं तर बदलापूर संलग्न वांगणी क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने स्पर्धा आहे, त्यामुळे हे दोन्ही संघ आमने सामने आता फाईट करत असताना जरूर पाहायला मिळतात. एका बाजूला बदलापूर तर दुसऱ्या बाजूला वांगणी हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. 43 धावांची आवश्यकता, येणारे 18 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि त्याच्यावरती सातत्याने कायम असलेली स्पर्धा जरूर चालू असताना पाहायला मिळते. आजचा दुसरा दिवस डे 2 डे फॉर्मॅटमध्ये ही 4 दिवस कालावधी स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. SSD ग्रुप चषक 20-25 ते तयार सन्माननीय स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय समीरजी डार्वे साहेब. त्याच दरम्यान सन्माननीय आदरणीय समाजसेवक उद्योजक प्रफुल्लजी मोरे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय. त्याच दरम्यान त्यांच्या समेत आपण पाहतोय नंदूजी हेरम साहेब उद्योजक. सातत्याने त्यांच्याकडे पाहिलं जातं, एक डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय यावेळेस आपण भावेजी पेंडुलकर साहेब देखील उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने ते देखील संपूर्ण या स्पर्धेचा आनंद घेतात. आज VIP टाईसवरती बरेचसे पाहुणे जोडले गेलेत. त्या दरम्यान संकेत देखील उपस्थित आहेत, संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेतात. संकेत मार्के सातत्याने एक स्टायलिश डॅशिंग व्यक्तिमत्व आहे आणि नक्कीच चेहऱ्यावरती थोडीशी स्माईल आहे, कारण की पूर्णपणे या स्पर्धेमागचं जे कारण आहे पूर्णपणे जिम्मेदारी खांद्यावरती जरूर घेतली त्यांनी. पूर्णपणे मेहनत भरपूर त्यांची पाहायला मिळते. संकेतजी मार्के यांचे देखील कौतुक करा तितकं कमी आहे. मंदारजी यादव असतील, प्रीतमजी ओले असतील, त्यानंतर आपले लाखा शेठ असतील, बट्ट्याबाई असतील, त्यानंतर लाला दादा, सर्वांचं कौतुक करा तितकं कमी आहे. यावेळेस आपण पाहतोय यावेळेस कव्हर्सच्या दिशेने फटका सजवला. ओव्हर द कव्हर्स OTT ओव्हर द टॉप आलेला हा तेजसच्या बट मधून वांगणीचा क्लास दाखवणारा षटकार सिक्सर. चर्चा आपण करत होतो. सातत्याने बैलगाडा क्षेत्र म्हटलं तर सातत्याने एक मोठं नाव म्हणजे संकेत मार्के आणि सुप्रसिद्ध असं सुट्टी मेकर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या सध्याच्या घडीला आपण पाहतो VIP टाईसवरती उपस्थित आहेत संकेत मार्के. त्यांचं देखील विशेष आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक करावं तितकं कमी आहे. सो टू मॅच चालू असलेली मॅच आपण पाहतो. आता मात्र 6 धावा ज्या प्रकारे रोहननी सुरुवात केली होती मोपाडा टीमसाठी, त्याच प्रकारे आता मात्र टीमचं तारणार तेजस पडवल मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे टॉप गिअरवरती बॅटिंग करत असताना येणारे 16 बॉल आणि 37 धावांची अजूनही मैदानाच्या आतमध्ये आवश्यकता आहे. ऋतू देखील आमच्या समेत सकाळपासून जॉईन आहेत. स्कोअरिंगच्या भूमिकेत भरपूर मेहनत त्यांची देखील आहे, कारण की स्पर्धेसाठी आपण पाहतोय हे बॅकबोन आहे. जे स्कोरर सातत्याने करत असतात अचूक अशी कामगिरी त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड सजलं जात आहे, त्याचा देखील विशेष आभार करावा तितकं कमी आहे. येणारे 15 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता. SK छगडेवाला आपण पाहतोय समीर कदम इन ऍक्शन मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतात. संध्याकाळच्या सत्रामध्ये संपूर्ण या स्पर्धेचा आपण पाहतोय आनंद घेतात. आयोजक देखील आपण पाहतोय सन्मान्य डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व. जेवणाची व्यवस्था देखील आपण पाहतोय खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून जरूर करण्यात आली आहे. SK टेस्टी अगदी जेवण लाजवाब जेवण आज देखील आम्हाला मिळालंय. विशेष कौतुक करा तितकं कमी आहे. संपूर्ण टेनक्रिक लाईव्ह वाहिनी, त्याच दरम्यान अंपायर्स असतील, कॉमेंटेटर असतील, पूर्णपणे काळजी जरूर घेतली जाते त्यांच्या माध्यमातून. येणार आपण पाहतो आता 14 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. बॅटिंग करत असताना टीम यावेळेस आदर्श 11 वांगणी संघासाठी 14 बॉल 35 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. कोण जिंकेला सामना महत्वपूर्ण मॅच आहे ही. मॅच प्रत्येक दोन्ही टीमसाठी आपण पाहतोय फार महत्वाची आहे, कारण की जो सामना जिंकणार आहे टॉप 4 मध्ये थेट प्रवेश करेल. लॉफ्ट केल्या ऑन साइडला पुन्हा एकदा या मॅच मध्ये हा सितारा चमकत असताना न कद बडा न पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा, और हीरे की चमक रखने तो अंधेरों में चमको, धूप में तो कांच का टुकड़ा भी चमकता है. षटकार 6 धावा.
न आणि हायवा कॅच साठी आपण पाहतोय सन्माननीय स्पर्धेचे आयोजक पप्पू शेठ मोरे साहेब यांच्या वतीने रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. प्रत्येक प्रेक्षकाला संधी आहे. पकडा जेल आणि जिंका 500 रुपये हे कॅश प्राइज. क्या बात आहे. जेल इथे मात्र टिपली गेली मैदानाच्या आतमध्ये. काय ही जेल होती. लाजवाब. अगदी स्ट्रेच केला बॉडीला पूर्णपणे खाली पडेपर्यंत ही मॅच ही कॅच त्यांना देखील माहिती किती महत्वाची होती. ही मॅच जिंकायची असेल तर ही कॅच मोपाडा टीमचे पाठीराखे चिमुकले आपण पाहतो शिल्लर पार्टी यांनी कौतुक करावं तितकं कमी आहे. पूर्णपणे एनर्जी आज डाऊन होतच नाही. जेव्हा जेव्हा डीजे वाजतोय चौकार षटकार होतात मोपाडा टीमच्या वतीने पूर्णपणे आज प्रोत्साहन देण्याचं काम त्यांच्या वतीने भरपूर 100% मी तर म्हणेन देण्याचं काम ते करतात. आपल्या टीम जेव्हा मैदानात खेळत असते तेव्हा आपण पाहतो पाठीराखे टीमचे जेव्हा 12th मान असेल संपूर्ण आपला गाव पाहत असतो पूर्णपणे अभिमानाची गोष्ट असते. आणि पूर्णपणे आपल्या मनामध्ये देखील धडधड असते की आता मात्र काय घडेल काय होईल नेक्स्ट बॉलवरती सामना जिंकेल का नाही जिंकनेल. पूर्णपणे ते देखील लहान मुलं ऊन असेल वादळ असेल पाऊस असेल पूर्णपणे पाठीराखे इथे पाहायला मिळतात. त्यांचं देखील विशेष कौतुक करावं ते कमी आहे. त्यामुळेच प्रोत्साहन मिळत असतो खेळाडूंना. ओर टू मॅच येणारे 12 बॉल आणि अजूनही 29 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 29 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल हे समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बॅटर आपण पाहतो एका बाजूला ओम देशमुख तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग करत असताना अखिलेशला आपण पाहतोय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती आजच्या दिवसाचा हिरो मी तर म्हणेन रोहन भालेराव मैदानाच्या आतमध्ये. भरपूर इम्प्रेस केलं या गोलंदाजाने आज. बॅटिंग असेल बॉलिंग असेल पहिल्या बॉलवरती लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन साईडला आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न फिल्डर तिथे आलेत. एकच जमळेल दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बघता बघता चित्ताच्या वेगानं आणि हरियाणाच्या सबळ लाईनी या 2 धावा सर्व कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या मदतीनं धावफलक पोहोचेल तब्बल 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन बोर्ड 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. येणारे 11 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता अजूनही टीम आदर्श 11 वांगणी संघासाठी. 27 रन्स विन फ्रॉम 11 बॉल हे समीकरण संध्याकाळचं 17 आपण पाहतोय. SSG ग्रुप चषक 20-25 चे थरा चालू आहे. हायवा कॅच साठी रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइस देखील ऑन आहे. प्रत्येक प्रेक्षकाला संधी आहे कॅश प्राइसची परंतु इथे संधी आहे फिल्डरला कॅचची. आणि क्या बात आहे अजून एक धक्का लागत असताना महत्वाची विकेट अखिलेशला परतावं लागेल खेळाडू कक्षामध्ये. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना टीम आदर्श 11 वांगणी संघाला फलंदाज बाद. कारण की जेव्हा जेव्हा विष्णू शिंदे सर मैदानात असतात तेव्हा तेव्हा माहोल जरूर क्रिएट असतो. आणि पूर्णपणे आज मनोरंजनचं काम जरूर त्यांच्या वतीने करण्यात आलं. संपूर्ण पाहुण्यांना देखील खेळाडूंना तदनंतर संपूर्ण प्रेक्षकांना खुश करण्याचं काम जरूर केलं आज. षटक क्रमांक आपण पाहतो यावेळी दुसऱ्या प्रगतीपथावरती ऑन गोईंग आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 रोहन बालेराव बॉलिंग ट्रॅकवरती आहे. येणारे 10 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंगला न्यू बॅटर मैदानावरती इनॅट नंबर 4 वरती पुरूला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म राऊंड विकेट रोहन यावेळी सॉफ्ट ट्रॅकर बॉल होता पूर्णपणे. यावेळी जर पाहिलं तर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अगदी उभा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला टर्न करण्याचा परंतु बटन बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. नैसर्गिक सानिध्यात बसलेलं हे क्रीडांगण आपण पाहतोय. एक ऐतिहासिक क्रीडांगण आहे सातत्याने सत्संग शिरगाव म्हटलं तर क्रिकेटची पंढरी आणि ती क्रिकेटच्या पंढरीमधील हे एक चांगलं पटांगण आपल्याला सर्व पाहायला मिळतोय.
वर्षी आपण पाहतो यावेळेस पाहुणे जे लेजंड क्रिकेटर म्हणून सातत्याने खेळत होते, परंतु आज तेच वाटचाल पुढे पाऊल लटवण्याचं काम संपूर्ण सत्संग क्रीडा मंडळ करत असतो. युवा खेळाडू आता मात्र नवनिर्माणित जरूर पाहायला मिळतात त्या टीममधून आणि त्यांच्या वतीनं ही स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचेल तब्बल 17 या धावसंख्येवरती. 17 पैकी 17 कुठल्या टीमला असेल? येणारे 8 बॉल आणि अजूनही 26 धाव्यांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, विनंती असेल. 8 बॉल 26 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 26 रन्स टू विन फ्रॉम 8 बॉल हे समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. रोहन यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पलटवार होईल का ते देखील पाहणं गरजेचं आहे. 8 बॉल उर्वरित आपल्याला पाहायला मिळतोय आणि अजूनही 26 धाव्यांची आवश्यकता. संधी आहे प्रत्येक प्रेक्षकाला. कॅच पकडली तर रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेस सन्मान्य आदरणीय उद्योजक समाजसेवक प्रफुल्लजी मोरे साहेब यांच्या वतीनं कॅश प्राइजची संधी पाहायला मिळणार आहे. क्या बात आहे. ओम देशमुख यावेळेस आज खेळाताना भरपूर इम्प्रेस केलं या बॅटरने देखील. आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय, कारण की आज एका बाजूला आपण जर विचार केला मोपाडा टीम कडून रोहनने मात्र भरपूर चांगलं इम्प्रेस केलंय प्रत्येक प्रेक्षकाला, तर दुसऱ्या बाजूने ओम देशमुख याने देखील इम्प्रेस केलंय. क्या बात आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल आहे. दोन्ही स्टारकास्ट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आमने सामने फाईट करतात. एका बाजूला मोपाडा तर दुसऱ्या बाजूला वांगणी. यावेळेस अतिरिक्त धाव मिळेल मैदानाच्या आतमध्ये. टीम आदर्श 11 वांगणी संघाला व्हाईट बॉल आला. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही समांतर धावा मिळाल्यात त्या अवंतर अगदी टायटॅनिक पोज असं देत असताना मैदानाच्या आतमध्ये 7 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 25 रन्स टू विन फ्रॉम 7 बॉल हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलवरती समीकरण चेंज होतोय. महत्वपूर्ण बॉल आहे. या बॉलवरती एक मोठा फटका आला ना तर इथे मात्र चेंज समीकरणमध्ये पाहायला मिळणार आहे. पलटवार होईल का? कमबॅक होईल का? फुल टॉस बॉल होता, कन्वर्ट करायचा होता ऑन साईडला, परंतु बॉटम बॉलचा संपर्क होत नाहीये. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु अनसक्सेसफुल ठरत असताना डॉट बॉल आलाय. आता मात्र येणारे 6 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. टीम बॅटिंग करत असताना आदर्श 11 वांगणी संघाला. ओम देशमुख मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत आहेत, जोपर्यंत पूर्व मैदानात तोपर्यंत काही घडेल ते सांगता येत नाहीये. कोण जाईल टॉप 4 मध्ये या स्पर्धेतील. आता आपण जर पाहिलं तर काल एक मॅच पेंडिंग आहे, त्यामुळे अजूनही पहिल्या दिवसाचं टॉप 4 मध्ये कोण गेलं ते सांगू शकत नाहीये. त्यामुळे आज खेळताना एक टीम जी जाईल ती पहिली टीम असेल टॉप 4 मध्ये जाण्यासाठी. या स्पर्धेची आपण जर पाहिलं तर SSD ग्रुप चषक 2025 एक थरा पाहायला मिळतोय. आजचा दुसरा दिवस, अजून 2 दिवस ही स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. शिरगावकरांचा मान, स्वाभिमान, अभिमान वाढवणारी स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. हक्काची स्पर्धा आपण पाहतोय, आपुलकीची स्पर्धा, बरेचशी पाहुण्यांची मांदियाळी तुम्हाला पाहायला मिळेल. 2 दिवसामध्ये खरं आता उत्तरार्ध तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. स्पर्धेचं कोण बनेल, या स्पर्धेचं चॅम्पियन ते देखील पाहायला मिळणार आहे. क्या बात आहे. यावेळेस कॅशपरीची संधी जरूर आहे. शेवटचा ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये जर सलक्ष नसेल, कसे हे 2 षटकार जरी आले, कसे 2 विकेट जर आले, कसे 2 चौकार जर आले, तर 2 डॉट जरी आले तरी रोख रक्कम आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय नंदूजी हिरम साहेब यांच्या वतीनं आपण पाहतोय रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज जरूर त्या खेळाडूला देण्यात येईल. क्या बात आहे. कॅश प्राइजची भरमार पाहायला मिळते. यावेळेस मेहनत करा आणि जिंका 1000 रुपयाचा कॅश प्राइज. वाईट बॉल असेल परंतु धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. पुरो बॅक टू डकआउट, फलंदाज बाद. सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय एक नामांकित उद्योजक नंदूजी हिरम साहेब यांच्या वतीने देखील कॅश प्राइज आहे. सलगचे आपण तो पाहिलं शेवटचा षटक आहे. आता मात्र येणारे 5 बॉल नसेल कारण की वाईट बॉल होता. 6 बॉल येणारे आपण पाहतो आणि 24 धावांची अजून आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये संधी आहे. या ओव्हरमध्ये जर 2 डॉट घेतले किंवा 2 चौकार जर आले, 2 षटकार जर आले किंवा 2 विकेट जर आले तर रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज सन्मान्य नंदूजी हिरम साहेब यांच्या वतीने जरूर पाहायला मिळणार आहे. क्या बात आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय नामांकित उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे आणि ज्यांच्याकडे पाहिलं जातं दमदार असं व्यक्तिमत्व आहे. फ्रॉम शिरगाव गावाला बिलॉंग करतात आणि सातत्याने भरपूर क्रिकेटवरती प्रेम आहे, अफाट प्रेम आहे. सातत्याने संपूर्ण आपण जर पाहिलं तर खेळाडूंवरती प्रेम जरूर पाहायला मिळतं. प्रोत्साहन देण्याचं काम त्यांच्या वतीने जरूर केलं गेलं. त्याच बाजूने जर दुसऱ्या बाजूने विचार केला तर प्रेक्षकांवरती देखील भरपूर प्रेम पप्पूजी मोरे यांच्या वतीने नक्कीच पाहायला मिळतोय. हायवा कॅचसाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रत्येक प्रेक्षकाला संधी आहे.
यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, कव्हरच्या दिशेने फटका ढकललाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पराकाष्ठा होतात आणि 2 धावा जरूर सक्सेसफुली कंप्लीट होत असताना येणारे आता मात्र 5 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. काय घडेल या मॅच मध्ये, अजूनही टिकटिक टिकटिक असं दगदग वाढत चालली. यावेळेस 12th मॅन यांच्या मनामध्ये देखील पूर्णपणे ही मॅच कोण जिंकेल अजूनही सांगता येणार नाहीये. येणारे 5 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. संकेत मार्केटच्या देखील चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण आहे. कोण जिंकेल हा सामना अजूनही सांगता येणार नाहीये. एका बाजूला वांगणी तर दुसऱ्या बाजूला टीम मोपाडा. बरेचसे प्रेक्षकांची मांदी तुम्हाला जरूर पाहायला मिळते, कारण की क्रिकेटवरचं प्रेम आहे. अफाट गर्दी तुम्हाला जरूर पाहायला मिळते, कारण की जर पाहिलं तर ऐतिहासिक क्रीडांगण सध्याच्या घडीला आपण पाहतोय. नैसर्गिक सानिध्यात वसलेले क्रीडांगण आपण पाहतोय. सुंदर दृश्य आपण पाहतो संध्याकाळचं. यावेळेस आपण पाहतोय कोलवा टप्प्याचा बॉल आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक यावेळेस 4था लागत असताना टीम वांगणी संघाला ओम देशमुख बॅक टू डकआउट फलंदाज बाद. आज फॅन फॉलोइंग भरपूर एनर्जेटिक आहे. आज भरपूर डान्स त्यांच्या वतीने जरूर पाहायला मिळतोय. टीम मोपाडा संघाच्या वतीनं भरपूर पाठीराखे त्यांचे देखील आले. संपूर्ण मोपाडा टीमचं देखील मनपूर्वक स्वागत. संपूर्ण पाठीराखे ग्रामस्थ मंडळ मोपाडा ऐरजण यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल तयार. नेक्स्ट बॉल. किशोर बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पाहावं लागेल अंपायर सिग्नल अगदी स्टायलिश मोडमध्ये सांगत असताना व्हाईट बॉल. पूर्णपणे बॅलन्स जसं प्रकारे या बॉलचा गेला होता त्या प्रकारे अंपायर देखील पूर्णपणे बॅलन्स वाकडा करून सांगत असताना व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल तब्बल 22 या धावसंख्येवरती. आता मात्र समीकरण चेंज होईल. येणारे 5 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. यावेळेस ऑन साईडला टर्न केलाय. मिड विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आहे, चांगलं कलेक्शन पाहायला मिळतोय. चांगलं स्टॉप केलं बॉलला आणि बघता बघता या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीनं धावफलकातून पोहोचेल तब्बल 24 या धावसंख्येवरती. 24 ऑन बोर्ड. 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 ऑन बोर्ड. 3 बॉल 19 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. संधी आहे. यावेळेस पाहावं लागेल मैदानावरती घडते काय. यावेळेस लॉफ्ट केला ऑन साईडला. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला. फिल्डर आहे, जज करतात. चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये आणि ही कॅच ड्रॉप झाली आहे. समीकरण आता एका बाजूने झुकलंय. आपण पाहतो यावेळेस बॅटिंग करत असताना येणारे 2 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता बॅटिंग करत असताना टीम आदर्श 11 वांगणी संघासाठी. एका बाजूला ही मॅच मात्र आता झुकली असं मी म्हणेन, परंतु जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत काहीही सांगू शकत नाहीये. फटका फसलाय आणि यस अजून एक धक्का लागत असताना टीम बॅटिंग करत असताना आदर्श 11 वांगणी संघाला फलंदाज बाद. एनर्जेटिक डान्स त्यांचा जरूर पाहायला मिळतोय. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉलने इथे मात्र समाप्त केलंय आणि सामना जिंकलाय टीम. यावेळेस पाहावं लागेल अंपायर सिग्नल काय. येस व्हाईट बॉल. चुकीची कामगिरी होत असताना मैदानाच्या आतमध्ये. अजूनही मॅच संपलेली नाहीये. शेवटचा 1 बॉल अजूनही उर्वरित मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल होता. अंपायर सिग्नल सांगत असताना व्हाईट बॉल. अगदी अचूक असा निर्णय विष्णू शिंदे सर देतात. शेवटचा बॉल आहे. सेकंड बॅटर. पुन्हा एकदा व्हाईट बॉलला मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल का. हा बॉल जर निसटला असता ना तर चौकार गेला असता तर थोडंसं कहाणीमध्ये ट्विस्ट जरूर पाहायला मिळालं असतं. पलटवार होईल का, चमत्कार होईल का या मॅच मध्ये पाहणं फार गरजेचं आहे. नशिबाची साथ मिळेल का टीम वांगणी संघाला. किशोर बॉलिंग ट्रॅक वरती. नेक्स्ट बॉल. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल आणि यस सामना फिनिश झालाय. सामना जिंकलाय. टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय थेट टीम मोपाडा एरंजाड संघानं. जिंकलेल्या टीमचे हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम आदर्श 11 वांगणी संघ. हार्ड लक तेजस पडवळ आणि टीम. चांगला खेळ तुमचा देखील राहिला. ओम देशमुख इन ऍक्शन मध्ये जरूर चांगला खेळ राहिला. त्यांचा देखील विशेष आभार असेल. मोपाडा संघ आपण या सूचनेचं लक्ष देऊन ऐका. ठीक 9 वाजता रविवारी शेवटच्या दिवशी आपण ठीक उपस्थित व्हायचं आहे. जी क्वालिफायरची मॅच असेल ती नक्कीच तेव्हा खेळली जाईल अशी नोंद घ्या.
रविवारी शेवटच्या दिवशी सकाळी ठीक 9 वाजता आपण उपस्थित व्हायचंय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅक टू बॅक तिसऱ्या मॅच मध्ये आज दुसरं नाव आपल्या समोर मोपाडा टीमच्या वतीने आलंच नाहीये. रोहन भालेराव पुन्हा एकदा ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बॅक टू बॅक तिसरी मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे. आज हिरो नाही तर सुपर हिरो ची कामगिरी करत असताना रोहनला आपण पाहिलंय. क्या बात आहे. रोहन आपण या रोहन चला लवकर यायचंय. मग शेवटचा मोमेंट आहे. लाईव्ह देखील आपण राहताना बंद करतोय. त्यांना देखील बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. प्रेक्षकांचं मान्यवरांचं रोहन बालेराव वन्स सेकंड ठरलाय. बॅक टू बॅक हॅट्रिक मॅन ऑफ द मॅच ची जरूर पाहायला मिळते. सर येस रोहन आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब जरूर देण्यात येईल. विनंती करेन सन्मान्य आदरणीय नंदूजी हिरम साहेब आपण या आपल्या शुभाचे मॅन ऑफ द मॅचचा किताब जरूर आपण देणार आहोत. उद्योजक समाजसेवक आपण पाहतो डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व नंदूजी हिरम साहेब यांच्या शुभाचे आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. तर आता मोपाडचं स्टप्स त्याला काम म्हटलं जातं आज त्यांनी प्रूफ करून दाखवलाय. क्या बात आहे. लाजवाब रोहन चांगला खेळ राहिला. नेक्स्ट मॅचसाठी तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. नेक्स्ट स्पर्धेसाठी तुमच्या टीमला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. या सन्मान्य आदरणीय नंदूजी हिरम साहेब आपण या समाजसेवक आणि त्याच दरम्यान आपण पाहतो डॅशिंग व्यक्तिमत्व. त्याच दरम्यान सन्मान्य आदरणीय स्पर्धेचे शिल्पकार बापू शेठ मोरे साहेब देखील उपस्थित आहेत. त्याच दरम्यान सन्मान्य